लबाड माणूस निसटला. माणूस नव्हता तो, आसुरी शक्ती होती. आम्ही त्याला धरायला गेल्यावर हवेत गायब झाला. तरीच गावात आला काय, गावाला विळखा घातला काय, संशय होताच मला त्याच्यावर. पण बरं झालं, कायमचा गेला, संकट टळलं. आता घरी चला, आराम करा. लई दिवसांनी गाव मोकळा श्वास घेणार आहे. आणि हे समजा या जगदंबेमुळेच बर का. माझ्यामुळे नाही, दिव्याईमुळे. आई राजा आई राजा आई राजा. दिती माता, ज्याच्याकडून आपल्याला प्रचंड अपेक्षा होत्या, तो मदराज पराभूत झालाय. आमची एकही योजना सफल होत नाही. आधी पाठवलेले 3 रिपू, त्यांचं काय झालं हे अद्याप ज्ञात नाही. दैत्यगुरु ते अचानक अदृश्य झाले. ते कुठे आहेत हे माहिती नाही. आणि आता हा मदराज, तो पराभूत झाला, तो पळून गेला. आणि तिथे माता आपण म्हणताय की मी चिंता करू नको, शांत राहू. तू राजा आहेस. राजाच्या डोक्यावर नेहमी काटेरी मुकुट असतो. पराभवाचे काटे हे असे अधूनमधून टोचणारच, पण अंतिमता विजयाच्या फुलांचा वर्षा होणार आहे. आणि त्याचा आनंद सर्वात मोठा असेल महिषा. जगदंबा ये, जगदंबा बाद झाली, जगदंबा बाद झाली. अरे थांबा थांबा, जगदंबा बाद नाही झालीये. आपण तिला आणखी एक डाव देऊया. आणखी एक डाव? अगं पण मी तर बाद झाली ना. असं दे ग, तरी पण आपण तिला खेळायला देऊया. अगं पण असं का? मी बाद झाले तर खेळणार कशी? ही मुलं माझ्यासोबत अशी का वागताय? मला एकटं का पाडलं जातंय? कल्याण मस्तू. कोणी आहे का घरात? दारी आलाय साधू, त्याला मान द्या. परमेश्वराच्या नावानं थोडं दान द्या. आता आमची खाय प्यायची बोंब झाल्या आणि तुम्हाला कुठनं दान देऊ साधू बाबा? माई, हातात आहे तेवढं पुरेसं आहे. माई, दान देणाऱ्या माणसाचं मन बघावं, दान मोजमाप करू नये, असं भगवंत म्हणतात. कोण भगवंत? कधी म्हणला त्यो? भगवंत म्हणजे परमेश्वर. ठाई ठाई वसला, चराचरात जो रुजला. परमेश्वराला ओळखेना तो माणूस कसला. वय वय, आवड डोसकं काम करणं असं झालंय हो. गेले काही दिवस तो मेला हलकट राक्षस आमच्या उरावर येऊन बसला होता. कोण? मदराज नावाचा. बाई, तर काय, अहो त्याचं नाव जरी घेतलं तरी तळपायच्या मस्तकात जातं माझ्या. समद्या गावाच्या आणि घरादाराची वाट लावून गेला. बाई, तुम्ही जे सांगताय त्यावरून तो मद का कोण, तो नक्कीच नियमानं चालणारा असणार, कायदा पाळणारा असणार. कसला डोंबराचा कायदा पाळणारा? किती कृतज्ञ आणि विश्वासघाती बाई आहे. आधी नुसता गोंडा घोळत असायची माझ्या समोर, आणि आता माझीच नालस्ती करते. पण ठीक आहे, ही असली लबाड आणि स्वार्थी माणसंच उपयोगी पडणार आहेत मला. हिचा माज आणि अहंकार माझ्यासाठी फायद्याचा आहे. अगं असू दे ग. हो की नाही रे? हो. पण मला सांगा, तुम्ही असे का वागताय? तू सगळ्या गावाला वाचलस ना, म्हणून. त्यासाठीच गावात सत्कार होणार आहे. ए पण सत्कार म्हणजे नक्की काय? अगं वेडे, सत्कार म्हणजे जगदंबाचं कौतुक. तिला हार घालणार, तिला छान काहीतरी भेट देणार, खाऊ देणार, अशी सगळी मज्जा. मग
म्हणून म्हणत होते आपली जगदंबा आपल्यापेक्षा वेगळी आहे, लई खास आहे जगदंबा. तिला जर बाद केलं तर तिला वाईट वाटेल ना, म्हणून आता तिला बाद करायचं नाही. हा जगदंबा, तुला हवं तेव्हा राज्य घे, हवं तेव्हा बाहेर पड. ए चला आपण खेळूया. ए असं काय, हे चुकीचं आहे. मी पण तुमच्यासारखीच आहे ना, मी काही मोठी झाली नाहीये. उगाच माझं कौतुक का करताय? अगं उगाच काय, तू खरंच मोठी आहेस. तू आमच्यापेक्षा हुशार पण आहेस आणि खासच आहेस. चला रे, मी राज्य घेते, आपण खेळूया. ए चला खेळूया, चला खेळूया. सुंदराबाई, काय झालंय माईंना? काय झालं? ती बाहेर ना आत आली, जेवण बनवते म्हणली आणि एकदम भोवळ आल्यासारखं झालं आणि कोसळल्या. आलंय सारं माझ्या लक्षात. मी दिलेला ताईत हिने घातला आणि हिची दुर्दशा सुरू झाली. आता मी हिला बरं करत नाही तोपर्यंत ही अशीच आजारी राहणार आणि हिची ढाल करून मी जगदंबावर पार करणार. साधू बाबा, माझ्या बायकोला लवकर बरं करावं. तिची अशी अवस्था पाहत नाही, कधीच एवढी आजारी पडत नाही होती. करतो, सगळी नीट व्यवस्था करतो. हे घ्या, हे चंदन, हे त्यांना उगाळून लावा. त्यांच्या तब्येतीत उतार येईल. उतार कसला पडतोय? तब्येत आणखी बिघडणार आहे हिची आणि त्यासाठी पूर्ण तयारी झालीये. चला येतो मी. झाडाखाली जाऊन विश्राम करतो. गावातील इतर लोकही येऊन वाट बघत असतील. साधू बाबा, तुम्ही तिकडे कशाला राहता? पावसा पाण्याचा त्रास होईल. त्या झाडाखाली राहण्यापरीस तुम्ही देवळातच राहायला पाहिजे होतं. मी देवळात प्रवेश करू शकत नाहीये म्हणून तर. नाही तर असं करा ना, इथं आमच्या घराच्या बाहेरच राहा. तुम्हाला चांगला आराम बी भेटेल आणि कुणाला भेटायला यायचं असेल तर ते इथं भेटायला येऊ शकतात. हेच तर हवं होतं मला. हरकत नाही, तुम्ही इतका आग्रह करतच आहात तर राहील इथेच, तुमच्या घरापाशी. वा वा साधू बाबा, तुमची कृपा आमच्यावर अशीच अखंड राहू दे. या, मी जागा दावतो तुम्हाला. आई, तू काळजी करू नको. हा, तुला लवकर बरं वाटेल. तोपर्यंत मी सगळं घर सांभाळेन. तू झोप, आराम कर. घरासाठी राब राब राबा, मर मर मरा, तरी घरच्यांची किंमत नाही. काम करा आणि एक दिवस असंच मरून जावा. मेल्यावर पण कुणाला फरक पडतोय? सुंदरा, अगं काय झालं? एवढी का चिडल्यास तू? चिडू नाही तर काय करू? मोठा पराक्रमच करून आलात ना तुम्ही. आरतीचं ताट घेऊन ओवाळते तुम्हाला. मी काय केलं? सांगत होते त्या महाराजांना घरी घेऊन या, त्यांचा मान सन्मान करूया, त्यांची सेवा करूया. तर नाही,
हे तू सांगत होतीस? अगं हे तर मी सुचवत होतो तुला. हे गुप्तधन तू ठेवाय नको होतस. आता ठेवलेस तर ज्यांनी मिळवून दिलं त्यांना काय द्यायला पाहिजे का नको? वय मीच सांगत होते पण तुम्ही ऐकलं नाहीत. एक गोष्ट धड जमत नाही तुम्हाला. अगं आता एवढं फडफड करायला झालंय तरी काय झालं? समजा वाटोळ झालं. तो जनक बाबा साधू महाराजांना त्यांच्या घरी घेऊन गेला मुक्कामासाठी. आपण बसूया बोंबल्यात. सगळ्या गोष्टी नुसतं वरबडून घ्यायची सवय लागली आहे त्यांना. जर काही बारीक सारीक काम केलं तर त्या चिमुरडीचा गावातर्फे सत्कार. कधी कोणाला वाटीभर तेल दिलं तर त्या जनक बाबाचं कौतिक आणि त्या गंगाईच्या मोठेपणाचं कौतिक आहेच. समदे फायदा यांनाच मिळाला पाहिजे. आम्ही बसतो हरी हरी करत. अगं फायद्यासाठी नाही ग, त्या गंगाई वहिनींची तब्येत खराब आहे म्हणून जनक बाबा त्या साधू महाराजांना घरी घेऊन गेल्यात. काय नाही समधी नाटकं आहेत नाटकं. त्या साधू बाबांना हाताशी धरून समध्या गावाची तब्येत बिघडवतील. आता माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. त्याला काय करणार?